शुकाचार्यांच्या मनात शंका होती की कृष्ण काही मागेल तर मी काय देईन. या शंकेचे निवारण झाले. शुकाचार्य इकडे तिकडे पाहू लागले की श्लोक कोण म्हणत आहेत. पाहतात तो त्यांना व्यासांचे शिष्य दिसले. शुकाचार्यांनी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात. तुम्ही जे श्लोक म्हटले ते कोणी रचले आहेत. तेव्हा शिष्य म्हणाले, आम्ही सर्व व्यासांचे शिष्य आहोत. त्यांनीच हे 2 श्लोक आम्हाला दिले. हे 2 श्लोक उदाहरणादाखल आहेत. दुसरे श्लोक गोदामात भरले आहेत. भगवान व्यासानी अशा भरपूर श्लोकांनी श्रीमद भागवत पुराणाची रचना केली आहे. शुकाचार्यांनी विचारले की असे किती श्लोक रचले आहेत. शिष्य म्हणाले, 18,000 श्लोक त्यांनी रचले आहेत. डोळे उघडे ठेवूनही या श्लोकांनी समाधी लागते. डोळे मिटून समाधी लागणे सोपे आहे, पण डोळे उघडे असून समाधी लागणे ही गोष्ट कठीण आहे. साधी सहज समाधी बरी. शुकाचार्यांनी विचार केला, व्यास माझे पिता आहेत. मी त्यांचा उत्तराधिकारी आहे. मी माझ्या पित्याजवळ जाऊन हे पुराण ऐकेन. शुकाचार्यांना भागवत शास्त्र शिकण्याची इच्छा झाली. कृष्णाची लीला ऐकून त्यांचे चित्त आकर्षित झाले. योग्यांचे मन या कृष्ण लीलाने आकृष्ट होते. निर्गंध श्री शुकाचार्यांना भागवत शास्त्र ऐकण्याची व शिकण्याची इच्छा झाली. भागवताचे श्लोक ऐकून चित्त आकृष्ट झाले. निर्गुण ब्रह्माचा उपासक सगुण ब्रह्माच्या मागे पागल झाला. 12 वर्षानंतर शुकाचार्य व्यासांच्या आश्रमात धावत आले. शुकाचार्यांनी व्यासांना दंडवत घातला. व्यासाने शुकाचार्यांना पोटाशी धरून त्यांचे मस्तक हुंगले. शुकाचार्य म्हणाले, हे श्लोक मला शिकवा. व्यासाने शुकाचार्यांना भागवत शिकवले. अशा रीतीने भागवताचा प्रचार कसा होईल ही व्यासांची चिंता दूर झाली. सूत म्हणतात, शौनका आश्चर्य मानू नकोस. भगवंताचे गुण असे मधुर आहेत की ते सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेतात. मग शुकाचार्यांचे मन आकर्षित झाले, यात नवलते काय. जे ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे, जे सतत आत्म्यातच रममान आहेत, ते देखील भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुणच असे मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. भगवंताच्या कथामृताचे पान करताना तहान भूक हरपून जाते. म्हणून 10व्या स्कंदाच्या 1ल्या अध्यायात राजा परीक्षिती म्हणतो की पूर्वी मला तहान भूक लागत असे, पण भगवंताच्या कथामृताचे पान करता करता आता माझी भूक बंद झाली आहे. जय जय राम कृष्ण हरी.